नमस्कार मंडळी. गेल्या 3 महिन्यापासून बिग बॉस मराठीचे चाहते ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती अखेर घडली आहे. तब्बल 100 दिवसापासून सुरू असलेल्या बिग बॉस मराठी 6ला त्याचा विजेता मिळाला आहे. यंदाच्या सीझनमध्ये राकेश, दीपाली, विशाल, अनुश्री आणि तन्वी यांनी टॉप 5मध्ये मजल मारली होती. मात्र अखेर आता या सीझनच्या विनरच्या नावाची घोषणा करण्यात आली असून तन्वी कोलतेनं या सीझनची ट्रॉफी उचलली आहे. गेले 100 दिवस हे स्पर्धक जीवाचं रान करून एक दिवस पुढे जात होते. अखेर आज महत्त्वाचा क्षण आला असून तन्वीने या सीझनचा विजेता बनण्याचा मान पटकावला. यंदाच्या ग्रँड फिनालेला या सीझनमधील सर्व स्पर्धकांनी हजेरी लावून फायनलिस्टना चीअरअप केलं. यावेळी सर्व टॉप स्पर्धकांचे अप्रतिम डान्स परफॉर्मन्स झाले. ग्रँड फिनाले सुरू झाल्यानंतर दीपाली 5व्या स्थानावर, अनुश्री 4थ्या स्थानावर, विशाल 3ऱ्या स्थानावर, राकेश 2ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. रितेश देशमुखने तन्वी कोलतेचा हात उचलून तिने हा शो जिंकल्याची घोषणा केली. तन्वी कोलते या सीझनची विनर ठरली असून तिला बिग बॉस मराठी 6ची ट्रॉफी, 15 लाख रुपयांचा चेक, पूना गाडगीळ यांच्याकडून 10 लाखाचं गिफ्ट व्हाउचर आणि तुनावाला मोटर्सकडून एक चकचकीत ई-स्कूटर गिफ्ट म्हणून भेटले आहे. इतकंच नाही तर रितेश देशमुखने तन्वीला छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुंदर फ्रेम गिफ्ट म्हणून दिली. या ग्रँड फिनालेचं वैशिष्ट्य म्हणजे रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित सिनेमा राजा शिवाजीच्या प्रमोशनसाठी फिल्म निर्माती आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख, अभिनेता अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. यावेळी जेनेलिया अतिशय सुंदर पेहराव केला होता. जेनेलियाने आपल्या मराठमोळ्या सौंदर्याने केवळ रितेशलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे.